नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आमच्या घरी बाप्पा येणार आहेत. तर आज सकाळचं वातावरण पावसाचं होतं, चिमचिम पाऊस पडत होता आणि आमच्या घरात बाप्पांना घेऊन येण्याची लगबग चालू होती. तर मी सकाळी उठली आणि उठल्या बघितलं बाबा तयारी करतायत. दाराला मस्त तोरण लावलं आहे. मग पटापट आवरून नाश्ता वगैरे केला आणि बसली रांगोळी काढायला. तर मला रांगोळी खूप कमी वेळेत काढायची होती, कारण पूजा करायची होती आणि माझं पण मला आवरायचं होतं. तर मी छोटीशी अशी पटकन रांगोळी काढली आणि मग आवरायला गेली. तर पूजेसाठी आम्ही भटजीला नाही बोलवत, कारण भटजींचं स्केड्यूल त्या दिवशीचं म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशीचं खूप पॅक असतं. त्यांना सहसा वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे माझे बाबाच पूजा करतात. पुस्तकातून बघून ते वाचतात वगैरे, सगळं त्यांना माहिती आहे. ते बरेच वर्ष झाले आमच्या घरातल्या गणपतीची पूजा तेच करतात. तर ह्याही वर्षी त्यांनीच केली. Why? केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः. चला, पूजा चालू असताना आमच्या घरातील इतर दृश्य पण बघून या. कोण कोण काय काय करत होतं हे मी तुम्हाला दाखवलं. पूजा झाली आणि आम्ही गणपती बाप्पांना मखरात बसवलं आणि त्यानंतर झाली आरती. पण फक्त जयदेव जयदेवला जोरात बोलायची प्रथा ही आमच्या घरात मात्र नाही आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडा. कुठला गणका? नेक्स्ट टाइम मान भेटतो ना. ओके. पाया पडला. तांदूळ व्हायचे. जेवायचा. पाया पडले. हे असं काय? शिवमचा त्याला आवडत. तुमचे पैसे घालवा थोडेसे. आमचा फायनान्सर तुम्ही आहेत. असं आहे का? पैसे जाणारच आता दिसतंय. कारण मिळाले तरी ते काय
मग गणपतीतील एक छोटीशी मजा म्हणून आम्ही सगळे पत्ते खेळतो, फक्त मजा म्हणून खेळतो. मग त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही आमची पण पेटपूजा केली. तर काही अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत केलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.